मध्ये आरटीओची भेट सुद्धा घेतलेली आहे. काय नेमकं तुमच्या मागण्या होत्या आणि तो आरटीओने काय आश्वासन आजचा माझा मोर्चा हा आरटीओवर होता. तुम्ही जर पालघर जिल्ह्यात येत असाल तर तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये यायला आणि जायला 5-5 तास लागतात, कारण ट्रॅफिकला शिस्त नाही. इथे हेवी ट्रान्सपोर्ट जो प्रकार आहे तो एकावर एक गाडी चढवली जाते आणि त्याच्यामुळे मागे अँब्युलन्स अटकल्या जातात, गाड्या अटकल्या जातात. यावर आरटीओचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. त्याच्यासोबत रॅपिडो हा अनधिकृतरित्या वसई विरारमध्ये चालवला जातो, त्याच्यामुळे रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय. आता रिक्षा आहेत, त्या रिक्षा देखील अनधिकृतरित्या एकाच नंबरवर 5-5 रिक्षा चालवल्या जातात. हे सगळं यांना माहिती आहे की नाही हे विचारायला आज आम्ही आलो होतो. सो यांना आज आम्ही वेळ दिलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई अशी अपेक्षा आहे. ही लहान मुलगी आहे, तिचा आणि तिच्या आईचा काही दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. ज्या पाण्याच्या टँकर खाली यांचा ऍक्सिडेंट झाला त्याला फिटनेस सर्टिफिकेट नव्हतं, त्याच्याकडे लायसन नव्हतं, त्याने कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटच्या ज्या रिन्युवेशन्स असतात त्या केल्या नव्हत्या. सो अशा गाड्या जर रस्त्यावर चालत असतील आणि त्या गाड्या बिनधास्त लोकांची जीव घेत असतील, या मुलीला तिच्या आईपासून वेगळं करत असतील, तर या सगळ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे आणि म्हणूनच आमचा हा आजचा मोर्चा होता. मी तुम्हाला परत सांगतो हे सगळे भ्रष्टाचारी नेते आहेत. हे जर सगळं शिस्तीत चालू झालं त्यांची घरं चालणार. त्यामुळे हे जेवढं अनियमिततेने असेल तेवढी ह्यांना पैसे जास्त मिळणार. त्यामुळे ह्यांना शिस्त लावण्यात ह्यांना कुठल्याही प्रकारची इंटरेस्ट नाहीये. तर उद्यापासून यांना म्हटलं आमची पोरं रस्त्यावर उतरतील आणि शिस्त लावतील. आता पुढच्या 8 दिवस हे काय करतात बघू, नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून या हेवी ट्रकला शिस्त लावल्याशिवाय राहणार.